राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी सादर केलेला राज्य अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीला चालना देणारा, महाराष्ट्राची अस्मिता उंचावणारा आणि सर्वसामान्यांसाठी समाधानकारक ठरला। यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची मोठी तरतूद, 24 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट, 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज, एक तालुका एक बाजार समिती, राज्यात 237 किलोमीटरचं मेट्रो जाळ उभारणी, मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प यासारख्या मोठ्या घोषणा करत राज्याचे वीज दर इतर राज्याच्या तुलनेने कमी करण्याची ग्वाही दिली। आणि महत्त्वाचं म्हणजे आग्र्याला छत्रपती शिवरायांचं तर संगमेश्वर इथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नायगाव येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र तसेच 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली आहे। म्हणूनच महायुती सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राची प्रगती आणि संस्कृतीची सांगड घालणारा ठरतोय।